मेंटल कपडे गँगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत गाईज. आत्ता आपण आहोत किरण दादाच्या घरी आणि भेटण्याचं कारण असं आहे, उद्या आमच्या श्रीचा 10वीचा निकाल आहे. त्या निकालासंदर्भात आम्ही आज थोडेफार गप्पा मारणार आहोत श्रीच्या मम्मी पप्पांशी, म्हणजेच योगिताताई म्हणजे आमची ओगी माऊ आणि किरण दादा यांच्याशी, आणि आमचे मेवणी साहेब पण आहेत मंगेश यांचे पण आम्ही बाईट घेऊन आहोत. तर सर्वात पहिलं कॅन्डिडेट कोण आहेत तर श्री किरण ताटे यांच्याशी आपण पहिलं बोलून घेऊया आणि त्यांचा संवाद साधूया की त्यांना उद्याच्या रिझल्टबद्दल काय वाटतंय. तर श्री, काय वाटतं तुला? उद्या तुझा रिझल्ट आहे, तुला काय सांगायचं आहे, काय वाटतं सांग तुझं. म्हणजे श्री थोडीफार घाबरलेली आहे, घाबरू नकोस आपण. ठीक आहे, काय वाटतं म्हणजे तुला, तू पेपर लिहित तुला काय वाटतं की तुला म्हणजे उद्या तुला भीती कशाची वाटते? पर्सेंटेजची भीती वाटते की काय वाटते? पर्सेंटेज. आमची श्री हुशार आहे, तिला पर्सेंटेज चांगले भेटणार. तर याच्यावरती आता चर्चा करण्यासाठी हा विषय झाला आहे की आम्ही सध्या सगळ्यांनी पैज लावली आहे. तर पैजमध्ये पण तीन विभाग पडलेले आहेत. जे आपले जे ब्लॉगर आहेत मेंटल कपडीचे, हां, तर त्यांनी 80 to 85 मधली ती शर्त लावली की मला तेवढे पडणार. आणि मंगेश दादा आहे, त्यांनी शर्त लावली की मला 60 to 65 मध्ये भेटणार. आई पण कुणाल दादा सोबत आहे पण, आणि माझा बाबा बोलतो की मी 70च्या वरती जाणार नाही. आणि मला बघू आता पण खरं होतं, मला पण माहित नाही. ठीक आहे, म्हणजे तेच आता जसं श्रीने सांगितलं की 3 विभाग पडले पर्सेंटेजचे, त्याप्रमाणे पैज लागलेले आहे. तर आता आपण श्रीची मातोश्री म्हणजे ओगी माऊ यांच्याशी, योगिताताई यांच्याशी आपण चर्चा चालू. हां, तर योगिताई काय म्हणायचं तुला? तुला काय वाटतं रिझल्ट संदर्भात 2 गोष्टी आमची शेअर कर. बोलताई मंगेश आणि योगिताई आहे बघा, तुम्ही दोघांनी मत सांगा. खात्री पण अशी आहे ज्या पद्धतीने अभ्यास घेतला आहे, तिने केला आहे आणि ती ज्या पद्धतीने पेपर लिहून आली आहे त्यानुसार ती 75-80 पर्यंत पोहोचेल. 80 पर्यंत ते नक्की. म्हणजे ताईचं पण असंच म्हणणं, जे माझं मत आहे. भरपूर अभ्यास केला आहे तिने, फक्त म्हणजे ॲटलिस्ट शेवटचे 2 महिने तरी भरपूर अभ्यास केला आहे. ओके, तर गाईज सांगायचं तात्पर्य आहे की ताईनी श्रीच्या अभ्यासासाठी कमीत कमी 1-1.5 महिने सुट्टी घेतली होती आणि तिचे परिश्रम तिने जे केलेले परिश्रम आहे श्रीबरोबर, त्याच्या आधारावर आम्हाला असं वाटतं की तिला 80च्या वरती मार्क पडणार. आता आपण बोलूया मंगेशचं मत जाणूया. मंगेश, तुला काय वाटतं? पहिले तरी मी तिचा अभ्यास बघून आम्ही 60 ते 65 होतो, पण आता आमचे चर्चेमुळे इंटरनल डिस्कशन मध्ये असं मला वाटतंय की ती आता 70-75 पर्यंत आहे. ठीक आहे, म्हणजे मंगेशला असं 70-75 पर्यंत. आणि पुढचं आहे का, 70-75 जर पडले तर मी पार्टी देणार आहे, चायनीज पार्टी, बरोबर. आणि म्हणजे 7 किलो पेढे. 70 पडले तर 7 किलो पेढे, 75 पडले तर 7.5 किलो पेढे, आणि 80% पडले तर 8 किलो. ओके, म्हणजे आता ज्या विभागात आम्ही बोलत जे 3 विभाग पाडले त्या पहिल्या विभागात मंगेश होता. 60 ते 65% मध्ये मंगेशचं पहिलं होतं. आता असं वाटतं पार्टी द्यावी लागेल म्हणजे पार्टीचा विषय नाही. आता एकंदरीत चर्चेमध्ये असं समजलंय म्हणून मी बार वाढवलाय. ठीक आहे, बरोबर. ताईचे परिश्रम म्हणजे आम्हाला असं वाटतं की ताईनी जसं त्या 75 मध्ये पडले ओके तर मी पार्टी देणार. ओके, पण ठीक आहे, वरती गेले खाली गेले तर तुम्ही द्यायचे. ठीक आहे. आता आपण तिघांचे मत जाणून घेतले. हां, मला तरी असं वाटतं म्हणजे आमचं असं सगळं एकंदर मन आहे की खाली जाणार नाही, कारण की तिने अभ्यास केला आणि ताईच्याकडून तसा अभ्यास करून घेतलाय. आत्ता आपण या तिघांचे मत जाणून घेऊया. आत्ता आपण मत जाणून घेऊया श्रीच्या पितृश्रींच्या म्हणजे किरण ताठे यांच्याशी संवाद साधूया, बघूया त्यांचं म्हणणं काय. किरण, सांग तुझं म्हणणं काय, तुला काय म्हणायचं या रिझल्टबद्दल? उद्या जो रिझल्ट निकाल लागणार आहे श्रीचा, त्या निकालासंदर्भात काय म्हणायचं? माझं जे मत आहे ते फक्त श्री पुरतं मर्यादित नाही. ज्या सगळ्या मुलांनी 10वीची परीक्षा दिली त्या सगळ्यांसाठी आता किती टक्के पडणार किंवा रिझल्ट काय लागणार हा विषयच राहिलेला नाही. कारण परीक्षा होऊन गेलेली, उद्या निकाली. त्यावेळेस ज्या पद्धतीने प्रयत्न केले असतील त्या पद्धतीने उद्या फळ मिळणार आहे. पण फळ काही असो, सकारात्मक असो, नकारात्मक असो, ॲव्हरेज असो, खूप चांगलं असो, बिलो ॲव्हरेज असो, तुम्ही काळजी करू नका. 10वीचा हा टप्पा हा
म्हणजे संपूर्ण आयुष्य नाही. कदाचित उद्या खूप मुलं अशी असतील की त्यांना खूप जास्त यश मिळेल, काही मुलं अशी असतील त्यांना कमी यश मिळेल, काही असे असतील की ते अपयशी होते. पण यश अपयश ह्यांनी खचून जायचं नाही, जिद्द हरायची नाही. उद्याचा निकाल म्हणजे तुमच्या आयुष्याचं सर्वस्व नाही. त्याच्यामुळं पेशन्स ठेवा, जे काय लागेल त्याला चांगल्या मनाने स्वीकारायचं आणि त्यातनं पुढच्या आयुष्यासाठी बोल यायचा. चांगले मार्क मिळाले तो स्टॅम्पो कॅरी ठेवा, कमी मार्क मिळाले त्यांनी खचून जाऊ नका, पुढच्या ह्याच्यासाठी प्रयत्न करा. आणि वैयक्तिक श्रीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर ॲज युज्युअल मी जसं सगळ्याच मुलांना सांगतो तसं श्रीलाही उद्याचा निकाल मला काही लागून दे. ज्यावेळेस तयारी करायची होती त्यावेळेस तुला आम्ही सांगत होतो गेलेला सेकंद परत येणार नाही, गेलेली वेळ कुणी आणू शकत नाही. त्यावेळेस तू आमचं किती सिरियसली घेते हे फक्त तू स्वतः सांगू शकते आणि ते कदाचित उद्या तुझ्या निकालात प्रतिबिंबित होईल. पण तुझा निकाल काही लागू दे, तुझा बाबा म्हणून मी तुझ्या पाठीमागे आहे. डोंट वरी अबाउट द पर्सन. धन्यवाद दादा, खूप छान मत मांडलंय. खूप छान मत मांडलंय श्रीच्या पप्पांनी म्हणजे किरण दादाने आमच्या, की त्यांनी फक्त श्रीसाठी नाही तर सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक चांगला मेसेज दिला आहे की 10वी म्हणजे आयुष्य नाही, पुढे पण आयुष्य आहे. तर डिमोटिवेट होऊ नका. तर पर्सेंटेज आणि एक बाबा म्हणून ते आपल्या मुलीच्या मागे नंबिके खंबीर उभे आणि त्याचे पण त्यांनी बाईट दिलं आहे हा व्हिडिओ. नमस्कार गाईज, आत्ता आपण आहोत त्याच मगाच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत आहोत. आत्ता आपण आलो आहे श्रीच्या मम्माकडे म्हणजे सारिका नखाते यांच्याकडे. तर त्यांचं आपण मत जाणून घेणार आहोत श्रीच्या निकालाबद्दल. तर आपण त्यांना त्यांचं मत विचारूया आणि बोलूया की श्रीच्या निकालाबद्दल त्यांचं काय मत आहे. श्रीच्या मम्मा सारिकाताई, तर सारिकाताई तुझं काय म्हणणं आहे उद्या श्रीच्या निकालाबद्दल? पण पहिले ते हसून घेत आहे. बोल काय मत आहे? अरे श्री त्या हसतात अजून पण त्यांना हसायला येतं. मत द्यायचं, हसायचं नाही, मत द्यायचं. मत द्यायचं. बोल काय मत आहे तुझं? अंदाजे 60 ते 65% पडतील एवढा अंदाज आहे. ओके, एवढंच मत आहे, बाकी अजून काय बोलायचं? हुशार आहे, कवळ पास. मम्माने बार वाढवला पाहिजे आमच्या आता इथून मध्ये. तर श्रीच्या मम्मांनी आपल्याला सांगितलं की तिला 60 ते 65% मार्क मिळतील. तर आपण श्रीच्या दिदीकडून आणि श्रीच्या भावाकडून याचं मत जाणून घ्या, त्यांचं मत असणार काय आहे. श्रीची दिदी साक्षी नखाते उर्फ दिदी. तर दिदी तुझं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं आहे की श्रीचा उद्या निकाल आहे 10वीचा, त्या संदर्भात तुला काय म्हणायचं? श्रीचा रिझल्ट चांगलाच लागेल. तिने जेवढी मेहनत केली तेवढंच तिला भेटेल. ओके, तरी काय अंदाज किती पर्सेंटेज चांगले? 60+ जाईल. 60+ जाईल. तर अजून पण इच्छा आहे. गाईज तर श्रीची दिदी म्हणजे साक्षी नखाते यांचं पण म्हणणं तेच आहे की तिला 60 किंवा 65% भेटणार. ओके, असं तुझं मत आहे. चांगले काढले तर अजूनच चांगले. ओके, म्हणजे त्यांचं सगळ्यांचं मत हेच आहे की तिने मेहनत केली आहे, तिला 60 ते 65% असं भेटलं असं तुमचा अंदाज आहे. ठीक आहे, ओके. तर ओके, मामानी मत मांडलेलं आहे मागाशीच, आम्ही त्याचं मत घेतलं. आता श्री आणि आहे श्रीचा भाऊ म्हणजे श्रवण नखाते. तर श्रवण तुझं काय म्हणणं आहे श्रीच्या उद्या निकालाबद्दल, 10वीच्या निकालाबद्दल? आता कठीण वाटतंय थोडं, 90% पडतील असं वाटतंय. आणि तिचा कॉन्फिडन्स आहे तेवढा, तरी पण 80% पडले 80%च्या वर तर माझ्याकडून मोठा दादा आणि पुन्हा दादाला चायनीजची पार्टी. ठीक आहे गाईज, तर आम्हाला चायनीजची पार्टी आम्हाला चायनीजची पार्टी दिलेली आहे. पण मंगेश मामा म्हणजे मंगेश दादानी एक वेगळी पैज लावलेली आहे. त्यांनी सांगितलं जर उद्या 80% पडले श्रीला तर तिला 8 किलो, तो 8 किलो पिढे एका 10%चे 1 किलो, 10%चे 1 किलो, 10%चे 1 किलो, तर 80%चे 8 किलो पेढे मंगेश शिंदे देणार आहे, म्हणजे मंगेश दादा देणार असं त्यांनी कबूल केलंय. तर ह्यावर्षीचं साक्षीचं काय मत आहे? मला 75% पडले, मला ना एक पण पेढे, माझे 1 किलो पण पेढे वाटले नाही तू. मग ह्याबद्दल काय मत आहे? मग ह्याबद्दल काय मत आहे? ह्याबद्दल काय? साक्षी बोलते की माझ्या वेळी नाही लावली. मग तुझं काय म्हणणं आहे? मग तुझं म्हणणं काय आहे? तिच्या वेळी 85% पण तू नाही, मग तू काय सांगशील? काय तिच्या वेळी काय पेढे वाटले? श्रीचा निकाल असल्यामुळे महासंग्राम रंगलेला आहे. प्रत्येकाने आपापल्या पैजेचा विडा उचललेला आहे, प्रत्येक जणांनी पैज लावलेली आहे. म्हणजे हा एक सट्टा बाजार झाला आहे की उद्या श्रीच्या निकालावर किती लोकांचे भवितव्य आणि किती लोकांच्या पैशाची गुंतवणूक होणार आहे ते आपण लवकरच जाणून घेऊ. आणि लाईव्ह या ब्लॉगमध्ये आपण थांबवत आहोत. तर आत्ता उद्या रिझल्ट लागणार, निकाल लागणार. उद्या निकाल लागल्यानंतरची प्रतिक्रिया आपण पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. तर तास आपण इकडे थांबूया आणि भेटू उद्या पुन्हा. धन्यवाद.